मित्रांनो नमस्कार. कोर्टाच्या आडून सगळं अशा पद्धतीचं सध्या सरकारचं काम चालू आहे. मग ते केंद्रातलं सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं राज्यातलं सरकार असेल. काल मराठा आरक्षण जे आंदोलन मुंबईमध्ये चालू आहे त्या संदर्भातली सुनावणी कोर्टामध्ये पार पडली आणि त्या सुनावणी अंती अगदी महाराष्ट्र सरकारला पाहिजे तसं आणि पाहिजे त्या शब्दांमध्ये कोर्टाने काल आदेश जारी केले किंवा काही सूचना केल्या, काही निर्देश दिले असं आपल्याला म्हणता येईल. आणि आपण पाहिलेलं आहे नेहमीच की भारतीय जनता पक्षाचं सरकार जर सत्तेत असेल तर कोर्ट कसं वागतं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार जर सत्तेत नसेल तर कोर्ट कसं वागतं याचा अनुभव आपण वारंवार मागच्या 4 ते 5 वर्षात खूप घेतला आहे. अगदी महाराष्ट्रामध्ये जे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष चोरीबद्दल आणि चिन्ह चोरीबद्दल जे काही घडलं त्याचाही अनुभव आपण घेतलेला आहे. त्यामध्ये तर पक्ष आणि चिन्ह दोन्हीच्या दोन्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिले गेले आणि त्या प्रकरणावरचा अंतिम निकाल अजूनही कोर्टाने लावलेला नाहीये किंवा लावू शकलेलं नाहीये किंवा त्यांना ते तसं सांगितलं गेलेलं नाहीये असं आपण म्हणूया. परंतु त्याच्यावर तर अजूनही अंतिम निकाल आलेला नाहीये. म्हणजे अशा पद्धतीनं तारीख पे तारीख त्या प्रकरणामध्ये आणि या प्रकरणामध्ये मात्र सुट्टीच्या दिवशी सुद्धा काल कोर्ट भरवलं गेलं, सुनावणी झाली आणि निर्देशही दिले गेले. अर्थात सुट्टीच्या दिवशी कोर्ट म्हणजे असामान्य परिस्थितीमध्ये उघडलं जातं, रात्री उशिरापर्यंत सुद्धा असाधारण परिस्थितीमध्ये कोर्ट चालवलं जातं याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु काल काही मुंबईमध्ये फार काही अशी असाधारण परिस्थिती नव्हती की सुट्टीच्या दिवशी सुद्धा कोर्ट उघडलं जावं. कारण आता आंदोलन सुरू होऊन 4 दिवस झालेले आहेत आणि या 4 दिवसामध्ये जर आपण नीट पाहिलं तर मुंबई बऱ्यापैकी सुरळीत चालू आहे. एक तर मुंबई अशीच रोजही सुरळीत नसते, खूप गर्दी असते मुंबईमध्ये. त्यात गणेशोत्सव चालू आहे, त्यातही खूप गर्दी असते आपल्यालाही माहिती आहे. एक तर मुंबई रोजचीच मुंबई दगदगीची, त्यात परत गणेशोत्सव आणि त्यात मराठा आरक्षण आंदोलन आणि तिथं असलेले आंदोलक, हे सगळं असूनही मुंबई बऱ्यापैकी सुरळीत होती. कुणीही मुंबईकरांनी पुढे येऊन मीडियामध्ये येऊन फार काही आमची अडचण होते आहे अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केलेल्या नव्हत्या. हां, मुंबईकरांची अडचण होते आहे या भावना कुणी व्यक्त केल्या? एक तर भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवक्ते, त्यांचे समर्थक, फक्त भारतीय जनता पक्षाच्या बाजूचे लोक या बाबतीमध्ये बोलत होते की मुंबईची अडचण झालेली आहे. आणि ज्या कुण्या व्यक्तींनी मुंबईची अडचण होते अशा पद्धतीची याचिका सुद्धा दाखल केली आहे त्याला सुद्धा 100% भारतीय जनता पक्षाच्या लोकांनीच याचिका दाखल करायला लावलेली असेल. याच्याबद्दल आपल्याला दुमत असण्याचं कारण नाही. कारण कशा पद्धतीने फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष सदावर्ते वगैरे या लोकांचा वापर करून याचिका दाखल करायला लावतात याचा आपल्याला जुना अनुभव आहे. त्यामध्ये आपल्यासाठी तरी नवीन काही नाहीये. त्यामुळे कुणीही मुंबईकर, अगदी गणेश मंडळवाले सुद्धा कुणीही काहीही म्हटलेले नसताना सुद्धा कोर्टाने सुट्टीच्या दिवशी सुनावणी घेतली आणि निर्देश पारित केले आणि जशी की आता अंमलबजावणी राज्य सरकार करणार आहे. आणि राज्य सरकारला हेच पाहिजे होतं की बघा आमचं तर काही नाही, पण आता कोर्टाचे आदेश आहेत, आम्ही तर काय करणार, आम्हाला त्यांच्या निर्देशाचं पालन तरी करावे लागेल, कारवाई तरी करावी लागेल, या पद्धतीचा बहाणा ते करणार. म्हणूनच तर मी म्हटलं ना, कोर्टाच्या आडून सगळं. आता जसं काही हे भारतीय जनता पक्ष कोर्टाचं फार ऐकतं किंवा फार कायद्याच्या बाजूनी राज्य करतं केंद्रात आणि राज्यात सुद्धा, तर आपण पाहिलंय की ह्यांचं असं काही नसतं. सगळं ह्यांच्या सोयीचं, ह्यांच्या राजकीय फायद्याचं, ह्यांना जे पाहिजे ते अशा पद्धतीचं सध्या सगळीकडे चालू आहे. आणि कोर्टाकडनं सुद्धा फारशी अपेक्षा आपण न ठेवलेलीच बरी अशा पद्धतीची परिस्थिती आहे. कारण सगळ्यांनीच पाहिले आपण आणि त्याच्यामुळे मला हे आंदोलनाचं सुद्धा खूप कौतुक वाटतंय बरं का. म्हणजे जरांगे पाटलांना जाताना हे माहिती होतं, मराठा आंदोलकांना जाताना हे माहिती होतं की हे सरकार आपलं ऐकणार नाही. या सरकारने एक मानसिकता बनवलेली आहे आणि कोर्टामध्ये जरी गेलो तर हे सरकार त्या कोर्टाला सुद्धा आपलं ऐकू देणार नाही. हे सगळं माहीत असताना सुद्धा आपल्या समाजासाठी, गरजवंत मराठ्यांच्यासाठी, त्यांच्या लेकराबाळांच्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आपण मागितलं पाहिजे, आपण झगडलं पाहिजे, आपण भांडलं पाहिजे, आपण आंदोलन केलं पाहिजे. ही जी चिकाटी आणि जिद्द आहे, मला सांगा, सत्य माहीत असताना कोण भांडतो का?
पण सत्य माहीत असतानाही भांडायला खूप चिकाटी आणि खूप जिगर आणि खूप जिद्द लागतं, कारण गरजच तेवढी मोठी आहे. समाजाची जी अवस्था आहे ना खाली ग्रामीण भागामध्ये आणि शहरातल्या सुद्धा बऱ्याच भागामध्ये अतिशय वाईट आहे. कारण ग्रामीण भागात काही होत नाही, उदरनिर्वाहाचं भागत नाही, पोट भरत नाही, म्हणूनच हे लोक शहरात आलेले आहेत. आज आपण पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी, ठाण्याच्या सारख्या ठिकाणी कुठं जरी गेलात नवी मुंबईमध्ये, त्याच्या बाहेरच्या भागात जो राहणारा वर्ग आहे तो जास्तीत जास्त मराठा समाजाचा आहे. कारण गावाकडे खालच्या दर्जाचं काम करायला, पडलेलं काम करायला लाज वाटते, पुरुषालाही वाटते. आणि गावामध्ये तर खेड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मराठ्यांच्या महिला कामावरती गेल्या हे सुद्धा चित्र फारसं गोड मानलं जात नाही. मग हे दुसरीकडे जाऊन, शहरात जाऊन मोलमजुरी करायला कुणी ओळखीचं ना पाळखीचं, मग आपल्याला थोडीशी त्याच्यामध्ये आपल्याला लाज पण वाटत नाही, किंवा एक आपल्याला त्यामध्ये म्हणजे तिथे कुणी बघणारच नाही ना, मग आता काय लाजायचं, करूया काम. गावात लाज वाटते आपल्याला, ते करावंसं वाटत नाही. अशी परिस्थिती साधारणतः मराठा समाजाची आहे. म्हणून मराठा आंदोलक तेवढ्या चिकाटीने, जिद्दीने, सरकारचा प्रतिसाद त्यांना माहिती आहे कसा येणार आहे, कोर्ट याच्यामध्ये काय करणार हे माहिती, तरीही तिथपर्यंत गेलेत. हे खूप महत्वाचं आहे. आणि तिथपर्यंत गेलेल्या मराठ्यांनी जर काही थोडं बहुत कमी जास्त केलं असेल, थोडी बहुत तुमची अडचण झाली असेल, रस्त्यावरती आंघोळ केली असतील, बॅरिकेडवरती चढले असतील, तिथं खो खो खेळला असेल, कुस्ती खेळली असेल, कबड्डी खेळली असेल, काय बिघडतं तुमचं? यातले बरेचसे मराठे तर असे असतील की जे आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी मुंबई बघितली असेल किंवा मुंबईत गेले असतील. मुंबई हे खूप असं ग्लॅमरस शहर आहे, त्याच्याविषयी प्रचंड आकर्षण जगभरातल्या, देशभरातल्या, महाराष्ट्रातल्या लोकांना आहे, खेड्यापाड्यातल्या लोकांना असतं. मग त्या मुंबईत मी एकदा जावं असं लोकांचं स्वप्न असतं. मग तिथं गेल्यानंतर काही कमी जास्त झालं असेल तर थोडं बहुत सहन करायचं. नाहीतरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रोजच सहन करता ना. मुंबईचं काही जीवन काही सोपं आहे का? एवढं धाकधुकीचं जीवन आहे की रोजच सहन करण्याशिवाय मुंबईमध्ये माणूस जगूच शकत नाही. रोजच सहन करतात, थोडं बहुत सहन करा. आता हे म्हणतात रस्त्यावर आंघोळ केली. अहो, खेड्यातला माणूस रोज उघड्यावर आंघोळ करतो. शहरामध्ये जो मराठा समाजाचा माणूस मजुरी करतोय तो रोज उघड्यावरती आंघोळ करतो. त्याला काय नवीन आहे उघड्यावरती आंघोळ करणं किंवा रस्त्यावरती आंघोळ करणं? त्याच्यासाठी हे रोजचंच आहे. तुम्हाला नवीन असेल कारण तुम्ही मोठी माणसं आहात, दरेकरांसारखी माणसं. तुम्ही आंघोळ सुद्धा एसी मध्ये करत असाल, म्हणजे तुमच्या बाथरूममध्ये सुद्धा एअर कंडिशनर असेल. अशी इतकी समृद्धी तुमची आहे, तशी समृद्धी दरेकरची इतर मराठा समाजाची नाही आहे ना. म्हणून तो बिचारा, त्याला काहीच वाटत नाही ह्या गोष्टीचं. तुम्हाला वाटतं की उघड्यावरती आंघोळ करतात तर आम्हाला लाज वाटते असं प्रवीण दरेकर म्हणाले. हो, आम्हाला तर तुमची लाज सुद्धा वाटत नाही, किळस येते तुमची. इतके लाचार घाणेरडे लोक आहात तुम्ही की तुमची किळस येते, लाज सुद्धा वाटत नाही आम्हाला तुमची. अशी तुमची परिस्थिती आहे. परंतु तिथल्या मराठा बांधवांनी काही जरी थोडं बहुत असं तसं केलं असेल तर कोण करत नाही? सगळेच करतात. पण मुंबईकरांची अडचण मराठा आंदोलनामुळे होते असं कुठं फारसं प्रकर्षाने जाणवत नाही. उलट मुंबईकरांच्या मनामध्ये या आंदोलकांच्या बद्दल थोडीशी सहानुभूतीच आहे, जर असेल तर. आणि जरांगे पाटील सुद्धा वारंवार सांगतात की कुठेही मुंबईकरांची तुम्ही अडचण करू नका. आणि तरीही कोर्ट म्हणते की 5,000 लोकांना तिथं बसायला दिलं पाहिजे. ही बंधनं नेमकं मराठा समाजाच्या आंदोलनालाच का? जरांगे पाटलांच्याच आंदोलनाला का? जंतर मंतरवर ज्यावेळेस अण्णा हजारे बसले होते त्यावेळेस काँग्रेस पक्षाचं सरकार होतं केंद्रामध्ये. अशी काही बंधनं घातली होती का? कोण लोक, किती लोक आंदोलनाला बसतात कधी आजपर्यंत बघितलं गेलंय का? किती मोठमोठे लाखोंचे मोर्चे निघाले, कधी आतापर्यंत संख्येचं बंधन घातलं गेलंय का? मग याच आंदोलनाला कशासाठी? अहो, तुम्ही 5,000 लोकांचं म्हणताय, ते आमचा जे वाघ तिथं बसलाय ना उपोषणाला, तो 5 लाख लोकांना सुद्धा भारी आणि 50 लाख लोकांना सुद्धा भारी. तो एकटा जरी तिथं बसला आणि त्याच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं ना, तर कुठलंच खेडं शिल्लक राहणार नाही महाराष्ट्रामध्ये. हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं. राज्य सरकारने ह्या आंदोलनाला खूप हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ह्याला विचारायचंच नाही, ह्याच्याकडे बघायचंच नाही, ह्याला चिल्लरमध्ये काढायचं, अशा पद्धतीचा राज्य सरकारचा दृष्टिकोन आणि अप्रोच मला दिसतोय. परंतु राज्य सरकारने हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर जरांगे पाटलांच्या प्रकृतीला काही बरं वाईट झालं तर पुरुष सोडा, स्त्रिया सुद्धा मागं राहणार नाहीत. अशा पद्धतीचा आक्रोश आणि उद्रेक सबंध महाराष्ट्रभर होईल. आणि याचीच काळजी राज्य सरकारने केली पाहिजे. काय म्हणजे 50 का काहीतरी 1000 लोकांचं ते आझाद मैदान आहे, त्याच्यावरती 5,000 लोकच बसा असं कोर्ट सुद्धा म्हणतं. म्हणजे आता हसावं करडावं हेच कळत नाही. खरंच कोर्टाची कीव येते कधी कधी मला.
की आपण काय निर्देश पारित करतो याचं थोडं तरी भान कोर्टाने राखलं पाहिजे. म्हणजे 50,000ची क्षमता आहे, तिथं 40,000 लोक बसा म्हणणं मी समजू शकतो, पण 5,000 बसा म्हणणं म्हणजे हे काही निर्देश आहेत का? बरं, तुम्ही कसं ठरवणार? आणि कोर्ट म्हणतं की मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना रोका. कसं रोखणार तुम्ही? आंदोलकांनी जर झेंडे गमछे काढले, बॅनर काढले गाडीवरचे, जर मुंबईमध्ये यायला सुरू केलं लोकांनी, तुम्ही कसं रोखणार? कसं आयडेंटिफाय करणार की हे आंदोलक आहेत आणि हे नाही आहेत म्हणून? महाराष्ट्र आहे आणि मुंबई अजून महाराष्ट्रातच आहे अजून तरी. त्याच्यामुळं महाराष्ट्रातला माणूस मुंबईमध्ये येण्यावाचून तुम्ही कसं रोखू शकता? हा तालिबानी आदेश नाही का की राज्यातल्या माणसांना तुम्ही राज्यातल्या एका शहरामध्ये येण्यापासून रोखा असे निर्देश देताय? म्हणजे हे तालिबानी आदेश नाही का? आणि तुम्ही कसं रोखणार हो? किती बालिश आदेश आहे हा. शक्यच नाही, तुम्ही रोखूच शकत नाहीत. आणि लक्षात घ्या की जसं छत्रपती संभाजी महाराजांचा तलवार उचलण्याचा गुण मराठा समाजामध्ये आहे, तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी काव्याचा गुण सुद्धा मराठा समाजामध्ये आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण कोर्ट काही म्हणजे खरोखर सांगतो मी, म्हणून कोर्टाच्या बाबतीत मी माफी मागून दिलगिरी कोर्टाची व्यक्त करून सांगतो, कसले पोरकट निर्देश आहेत ते, किती बालिश, किती लहान लेकरासारखे. म्हणजे ज्या निर्देशांचं निर्वाहच होणार नाही, कठीण आहे, असे आदेश दिले चाललेले आहेत. आणि आता मराठा समाज सावध झालाय, त्याच्यामुळे आत येताना मुंबईमध्ये तो पूर्ण काळजी घेऊन येईल. तो एकूणच भारतीय जनता पक्ष आणि सरकार, महाराष्ट्र सरकार यांचं सगळं काही कोर्टाच्या आडून चाललेलं आहे हे आपल्याला स्पष्टपणाने जाणवतं. आणि पुढेही काही प्रमाणामध्ये ते कोर्टाच्या आडूनच चालेल आणि त्याची तयारी आंदोलकांनी ठेवावी. आणि काल अचानक छगन भुजबळ उगवले. परवाच्या दिवशीपर्यंत कानावरती हात ठेवतो म्हणणारे छगन भुजबळ, म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय काढला, पत्रकारांनी त्यांना परवाच्या दिवशी विचारलं होतं, नाही म्हणले, कानावर हात ठेवणारे छगन भुजबळ काल अचानक अवतरले. काल एक बैठक घेतली आणि धमकी दिली राज्य सरकारला की तुम्ही जर काही निर्णय घेतले तर मी कोर्टात जाईन. म्हणजे बघा, मी म्हटलं ना, कोर्टाच्या आडून सगळं. ह्यांना काल कुणी ह्यांना बैठक घ्यायला लावली असेल, काल ह्यांना असं बोलायला कुणी लावलं असेल, ह्याचा अंदाज तुम्ही सहज काढू शकता. महाराष्ट्रातले नागरिक, मराठा आंदोलक, मराठा समाज काही एवढा मूर्ख आणि साधा सुद्धा नाहीये, कळतं काय चाललंय ते. काल भुजबळाला उगवलं गेलं, इतके दिवस गप्पा असणारे भुजबळ. म्हणजे आता हे हळूहळू हे खेळ हा देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार करणार आहे, याच्याबद्दल आपण वेगळं काही वाटून घेण्याचं कारण नाही. पण खरंच सांगू का तुम्हाला, अंतःकरणापासून ओबीसींच्या कडनं विरोध कोण करतंय याचं सुद्धा तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. ज्यांचं स्वतःचं राजकारण आणि अस्तित्व हेच ओबीसी समाजाच्या मतांवरती आहे असं त्यांना वाटतंय, आणि जे कोणी शासनकर्ते असतात किंवा जे कोणी पक्ष असतो ज्याचा त्याचा, त्या पक्षाच्या श्रेष्ठींची मर्जीच आपल्याला राखायची असेल तर आपल्याला समाजाचा नेता मी आहे असं दाखवून, भूमिका मांडून ते भासवलं पाहिजेत. नाहीतर आपल्याला कोण विचारेल, अशी काळजी ज्या म्हणून लोकांना आहे, ते सगळे लोक ओबीसींच्या वतीनं आवाज उठवत आहेत असं दाखवत आहेत. त्याच्यामध्ये भुजबळ असतील, पडळकर असतील, हाके असतील, हे सगळीच लोक त्या पद्धतीचा आवाज उठवण्याचा हे प्रयत्न करतायत. आणि हेच लोक आहेत ही, यांच्यापेक्षा वेगळी किंवा दुसरी लोक कोणतीच नाही आहेत. जी माणसं स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी या अशा पद्धतीने परावलंबी आहेत आणि भूमिका घेण्याला मजबूर आहेत, त्या लोकांची आपण किवच केली पाहिजे. दुसरं काय करू शकतो? आणि कालही आपण चित्र पाहिलं, या आंदोलनामध्ये सुद्धा वंजारी बांधव असतील, दुसरे सुद्धा ओबीसीचे काही बांधव असतील, यांनी त्यांच्या परीनं जेवढं होईल तेवढं सहकार्य सुद्धा या आंदोलनाला केलेलं आहे. हे पण एक चित्र आहे. पण हे चित्र मोठ्या प्रमाणामध्ये पुढं आणलं जात नाही, कारण हे सरकारच्या गैरसोयीचं आहे म्हणून मीडिया त्याला दाबून ठेवते. आणि 2 दिवसापासून आपण पहा, अचानक मीडिया मराठा आंदोलकाच्या विरोधामध्ये पेटवला गेलेला आहे. काही लोक थोडं मध्ये 3 दिवस दुरुस्त झाले होते, परंतु आता परत मी मागच्या 2 दिवसात बघतोय की परत ते सरकारची री ओढायला त्यांनी चालू केलेली आहे आणि परत एकदा ही लोक बिघडलेली आहेत. अशा पद्धतीचं सुद्धा 2 दिवसामधला कालचा म्हणजे आपल्याला अनुभव येतोय. परंतु या मीडियामध्ये सुद्धा प्रसन्न जोशीसारखे काही लोक आहेत, विलास बडेसारखे काही लोक आहेत, कदमसारखे काही लोक आहेत की जी वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती अतिशय हिरहिरीने आणि आग्रहपूर्वक मांडतायत. त्यामुळे लक्षात घ्या, जोशी आडनाव बघून कुणाबद्दल आपण आपलं मत व्यक्त करू नका. तुम्हाला एखादा प्रसन्न जोशी सुद्धा सापडतो की जो प्रामाणिकपणे तुमची सुद्धा खरी बाजू ही समाजापुढे माध्यमाच्या माध्यमातून मांडतो. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कधीही जातीवाचक बोलताना आपण काळजीपूर्वक बोललं पाहिजे.
कारण चांगली माणसं सुद्धा सगळ्याच जातींमध्ये असतात आणि वाईट माणसं सुद्धा सगळ्याच जातींमध्ये असतात, हे पण आपण लक्षात ठेवा. म्हणून मी नेहमी म्हणतो की चांगल्या माणसाची एक जमात असते आणि वाईट माणसाची एक जमात असते. ह्या दोनच जमातींनी, ह्या दोनच जाती ह्या जगामध्ये असतात आणि सगळी चांगली माणसं एका बाजूला असतात आणि त्यात सगळ्या जातीची लोक असतात आणि सगळी वाईट माणसं एका बाजूला असतात, त्यातही सगळ्याच जातीची लोक असतात. नाहीतर मराठा समाजाचे सुद्धा अनेक नेते फडणवीसांच्या बाजूनं या आंदोलनात सुद्धा उभा टाकलेला आपल्याला दिसले असते का? आता मला सांगा, राणे बरा का प्रसन्न जोशी बरा? आपल्या जातीचा असला म्हणून राणेचं काय खार घालायचं का आपण? त्याच्यापेक्षा प्रसन्न जोशीच बरा, जो आपली बाजू तरी मांडतोय, ही म्हणण्याची आपल्याला वेळ आहे. त्याच्यामुळे हक्कासाठी भांडा, तुमच्या अधिकारासाठी भांडा, पण जातीपातीमध्ये भांडणं करू नका, भांडणं लावू नका. हे माझं सगळ्यांनाच सांगणं आहे, मराठा समाजाला सांगणं आहे, ओबीसींना सांगणं आहे, सगळ्यांनाच सांगणं आहे की तुम्ही चांगलं वाईट, योग्य अयोग्य, हक्क अधिकार याच्यावरती निश्चित भांडू शकता, पण तू जातीवाचक उल्लेख करून भांडणं कितपत योग्य आहे याचा पुनर्विचार करायला लावणारं वार्तांकन हे प्रसन्न जोशींच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे माध्यमांनी किती जरी प्रयत्न केला ते आंदोलन म्हणजे दडपलं जाणार नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता इथून पुढचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, कारण जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस हळूहळू ही आता बिघडत जाणार आहे, खालावत जाणार आहे. त्यांना ते सहन होणार नाही अशी परिस्थिती उद्भवणार आहे. त्याच्यामुळे इथून पुढं मराठा आंदोलकांनी खूप जास्त चिकाटी, जिद्द आणि निग्रह दाखवण्याची आवश्यकता आहे. नाहीतर हे आंदोलन विस्कळीत झालंय, ढिल्लं पडलंय. आता याचा पाठिंबा वरचीवर कमी होतोय, याची तीव्रता वरचीवर कमी होते. हा संदेश जर बाहेर गेला तर मग सरकार तुमच्यावरती प्रचंड हवी होईल आणि तुमचं आंदोलन चिरडून टाकेल, जे इतक्या चिकाटीने तुम्ही इथपर्यंत आणलेलं आहे. त्यामुळे रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा. आणि खरं सांगू का, दिवसही वैऱ्याचा आहे, सावध राहा. धन्यवाद.